मुखेड तहसील कार्यालयावर पुन्हा एकदा संविधान रक्षक कृती समितीच्या वतीने जवाब दो आंदोलन करण्यात आलं। या अगोदरही या समितीमार्फत महामोर्चा काढण्यात आला होता, मात्र निष्क्रिय प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शिवसेनेचे उपनेते सुषमाताई अंधारे यांच्या नेतृत्वाखाली हा जवाब दो आंदोलन छेडण्यात आलं। यावेळी सुषमाताई अंधारे निष्क्रिय प्रशासनासह शिंदे सरकारवर कडाडून टीका केली आहे। तसेच जनतेनं आता जागं व्हावं असं आव्हान त्यांनी आंदोलनात बोलताना व्यक्त केलं। त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दशरथराव लोहबंदे पुढे म्हणाले की मुखेड तालुक्यातील विविध मागण्या प्रलंबित असून गोरगरिबांचे बेहाल होत चालले आहे। त्यामुळे संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनो गोरगरीब लोकांचे काम करा, अन्यथा खुर्च्या खाली करा असा इशारा दिला आहे। यावेळी संविधान कृती समितीचे अध्यक्ष शंकर पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष भाऊ राठोड, श्रावण रॅपणवाड, राहुल लोहबंदे, शिवाजी गेंडेवाड सह आदींनी आंदोलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले आहे। एवढे निराधाराचे व्यक्ती वंचित राहण्याचे कारण काय? एवढ्या लोकांचं वंचित होण्याचं कारण काय? लोकप्रतिनिधी याच्यावर लक्ष देत नाही कारणच असं आहे की या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये 10 वर्षापासून प्रचार राठोड नावाचा आमदार तिथं राज्य करत आहे, तिथं आमदारकी करीत आहे। 10 वर्षाच्या काळात ह्या तालुक्यामध्ये पंचायत समिती समाधानी नाही किंवा निराधाराची श्रवणबाळची बैठक झाली नाही आणि 21,000 उत्पन्नाच्या नावाखाली या निराधाराचे सर्व निराधार बंद पाडण्याचं पाप आमदार राठोडनं केलेलं आहे आणि त्याच्या सरकारनं केलेलं आहे। या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी गेल्या 24 जून रोजी आणि आज 29 जून रोजी आम्ही या ठिकाणी त्या सरकारचा त्यांच्या आमदारांचा निषेध करण्यासाठी एवढा प्रचंड दबाव। गाव माझा न्यूज करिता बाबूराव वाघमारे, मुखेड, नांदेड।